नामविस्तार दिनाच्या वेळी नामविस्तार व्हायच्या अगोदर जी चळवळ समाजाकडून मोठ्या प्रमाणात होत होती, अनेक कार्यकर्त्यांवरती अनेक असे गंभीर गुन्हे दाखल त्यावेळी झाले। त्यामध्ये बरेच कार्यकर्ते चळवळीतले यावेळी इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान झाला। एक खरोखरच एक आनंदाची गोष्ट आजच्या दिवशी विद्यापीठाकडून झाली। ज्या प्रकारे इतर विद्यापीठामध्ये मोठ्या प्रकारचा संघर्ष झाला, त्याच प्रकारचा संघर्ष सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचं नाव मिळावं यासाठी संघर्ष झाला आणि तो संघर्ष यशस्वी झाला। इथे बसलेले या सगळ्यांच्या प्रयत्नाने, या सगळ्यांच्या रक्त सांडले, या सगळ्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या, या सगळ्यांच्या प्रयत्नाने हा संघर्ष यशस्वी झाला। खऱ्या अर्थाने 6 तारखेला मोठा कार्यक्रम व्हायला हवा होता, पण सरांनी सांगितलं की त्यावेळी शासनाचा कार्यक्रम आला आणि त्यावेळी आपण तो घेतला छोटेखानी कार्यक्रम आणि आज मोठेखानी कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे। गेल्या वर्षी अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त त्यावेळेसचे प्रभारी कुलगुरू कामत सर होते। फक्त एक छोटासा व्याख्यानाचा कार्यक्रम झाला होता। त्यावेळी मी सरांना निवेदन दिलं होतं की सर, फक्त एक व्याख्यान घेऊन अहिल्यादेवींची जयंती साजरी होऊ शकत नाही। त्यासाठी अहिल्यादेवींनी केलेलं कार्य, विविध स्पर्धा, विविध कार्यक्रम असं आयोजन झालं पाहिजे अशी मी मागणी त्यावेळी केली होती आणि सरांनी ती मान्य केली होती आणि त्यावेळेस तशा प्रकारचा मोठा कार्यक्रम झाला। यावर्षी मला निवेदन देण्याची वेळ येऊ नये सर, ही विनंती आहे आणि यावेळेस मोठ्या प्रकारचे कार्यक्रम आपल्याकडून होतील ही आशाच आहे। आम्ही पण तुमच्या सोबत आहोतच। ही स्मारक समिती सगळे सोबत आहेत आपल्या। अनेक आपल्याला उपक्रम अहिल्यादेवींच्या माध्यमातून, अध्यासन केंद्राच्या माध्यमातून राबवता येतील। ज्या 12 ज्योतिर्लिंगाचं अहिल्यादेवींनी पुनरुत्थान केलं, तिथं नदीवरती घाट बांधले, विविध विकास कामं केले, समाजोपयोगी कार्यक्रम राबवले, याची माहिती अध्यासन केंद्राच्या माध्यमातून मिळेलच, पण त्याची एक छोटी प्रतिकृती आपण नवीन बिल्डिंग येथे करावी अशी एक विनंती मी करतो। त्या संदर्भाचं निवेदन मी देणारच आहे, परंतु अहिल्यादेवींनी जे कार्य केलेलं आहे त्या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोतच, परंतु त्याचं कार्य, त्याची प्रतिकृती तिथं मुख्यत्वाने झाली पाहिजे। ज्या प्रकारे सोलापुरामध्ये 68 लिंगाची स्थापना सिद्धेश्वरांनी केली, ते वेगवेगळ्या भागात आपण जात असताना आपल्याला माहिती मिळते। तशा प्रकारची माहिती अहिल्यादेवींनी जे कार्य केलंय त्याची प्रतिकृती 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आज बघायला गेलो। वाराणसीला मी मध्ये गेलो होतो, तिथं अहिल्यादेवींचा मोठा भव्य दिव्य असा स्मारक नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे। असं जिथे जिथे अहिल्यादेवींनी काम केलेलं आहे त्याची एक प्रतिकृती आपल्या विद्यापीठात असावी। त्या निमित्ताने का होईना आपले सगळे समाज बांधव ते पाहण्यासाठी येतील। विद्यापीठामध्ये आपण विचार करत असताना एक टुरिझमचा पण विचार आपण करत असतो, तर ते त्यामध्ये महत्वाचा भाग होऊ शकतो अशी मी विनंती करतो। आणि येणाऱ्या काळात चांगले कार्यक्रम व्हावेत। जयंती मे महिन्यात आहे, जवळच आलेली आहे, तर त्यासाठी एक चांगला उपक्रम आपण सगळ्यांनी मिळून राबवू अशी मी एक इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।